आपण लुमिराईज थेरपी सेंटरमध्ये आहोत कंचन हेल्थ केअरमध्ये. तर आपल्याकडे खूप दिवसांपासून एक आई येत आहे, तर त्यांना आपण त्यांचा रिझल्ट विचारणार आहे. कारण बऱ्याचशा लोकांना थेरपी सेंटरमध्ये खूप छानसा रिझल्ट मिळतो, त्यांना एक नवीन छानशी लाईफ मिळते आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त आनंदी सुद्धा निरोगी सुद्धा राहत आहे. तर मग त्या आईंनाच आपण विचारू की त्यांना काय काय रिझल्ट मिळाला. मग आईंना आपण सगळ्यात पहिलं त्यांचं नाव विचारणार आहे. आई, तुमचं सगळ्यात पहिलं नाव सांगा. राजश्री आहे. सगळ्यात पहिले तुमचं आपल्या सेंटरमध्ये खूप खूप सहर्ष स्वागत आहे आई. मला हे सांगा की तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला थेरपीबद्दल कोणी सांगितलं? 55 वर्ष वय आहे माझं. ओके, कसले कसले त्रास आहे? मणक्यामध्ये गॅप आहे. ओके, अजून कसला त्रास आहे? मणक्यामध्ये गॅप आहे. ओके ओके. बरं, मला सांगा याच्यासाठी तुम्ही कुठे कुठे इलाज कुठेच नाही. इथं रिपोर्ट एक्सरे वगैरे काढले, MRI केला, त्यांनी थेरपी द्यायला सांगितली. ओके, त्यांनी थेरपीचं सांगितलं. पण याच्या आधी तुम्ही थोडंसं मेडिसिन वगैरे खाल्लंय असेल, तर मग मला सांगा त्याच्या मेडिसिन खाल्ल्या त्याच्यानं तुम्हाला रिझल्ट पाहिजे तसं मिळालं? नाही. गोळ्या औषध घेतल्या का तोपर्यंत रिझल्ट बंद झाले परत होत. ओके, म्हणजे गोळ्या औषधं खाऊन सुद्धा पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळाला आणि त्याच्यामध्ये फक्त पैसे जात आहे प्लस तुमचं नुकसानच होत आहे. कारण मेडिसिन खाऊन पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही, तात्पुरतं रिझल्ट मिळतो. इंजेक्शन घेतले 5-5. अच्छा, पण काहीच दिवस फक्त तेवढं फरक 8 दिवस जेवढं पुरतं इंजेक्शन घेतले तेवढं बरं वाटलं. शरीरात असतो ना तोपर्यंत. बरं, मला सांगा आई, तुम्हाला थेरपी बद्दल कोणी सांगितलं? आमच्या मेन बाईने. तुमच्या मेन बाईने. बरं, मला तुम्ही आता थेरपीला येऊन किती दिवस झाले? 11 दिवस मी पूर्ण घेतले. अच्छा, 11 दिवस पूर्ण घेतले आणि मध्ये सुट्ट्या पण झाल्या. ठीक आहे. बरं, एक तर कॉंग्रॅच्युलेशन्स करेल की कंटिन्यू थेरपीला येत आहे. मध्ये कामानिमित्त काही सुट्टी झाली, पण मग कंटिन्यू थेरपीला आल्याच्या नंतर त्यांना काय काय रिझल्ट मिळालाय ते आपण त्यांनाच विचारणार आहे. या 11 दिवसांमध्ये तुम्हाला काय थेरपी घेऊन नेमकं काय वाटलं आणि किती रिझल्ट मिळाला? गादी सारखी होती ना, खूप दुखायची. अच्छा, म्हणजे गादी स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता त्यांना आणि ओके. आता थेरपी पासून थोडा फरक पडला. पायाला पूर्ण म्हणजे पूर्ण बदल व्हायचा, चालायला लागलं का मुंग्या यायच्या डायरेक्ट, म्हणजे असं बसूनच घ्यायला वाटायचं. उभंच नव्हतं. पायाला पण फरक पडला, थोडा मुंग्या कमी झाल्या. किती टक्के रिझल्ट मिळाला तुम्हाला? तरी मला 25-30%. 25 ते 30% रिझल्ट मिळाला. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही की 10 दिवसांमध्येच 11 दिवसांमध्येच कोणती मेडिसिन न खाता कोणते ऑपरेशन न करता एवढा छानसा रिझल्ट मिळाला त्यांना. एकदा जोरात त्यांच्यासाठी क्लॅपिंग करायचं. कॉंग्रॅच्युलेशन्स आई सगळ्यात पहिले. बरं, मला सांगा थेरपीला तुम्ही आता 11 दिवस आले, तर इथून पुढे सुद्धा तुम्ही थेरपीला याल आणि थेरपी ही काळाची गरज आहे की सवय आहे? गरज आहे. का वाटतं तुम्हाला गरज आहे? ऑटोमॅटिक आपल्याला कळताना काही थेरपीपासून आपलं शरीर, थेरपीपासून तुम्ही निरोगी राहणार आहे आणि संरक्षण सुद्धा होणार आहे तुमच्या बॉडीचं. तर त्याच्यामुळे थेरपी ही काळाची गरज आहे असं आईंना वाटतं. बरं, तुम्ही इथे येणारे जे बाकीचे आई बाबा आहेत त्यांना काय संदेश द्याल? त्यांनी पण नेहमीप्रमाणे यावं, थेरपी घ्यावं. ओके, आपल्या शरीराची काळजी. ओके. आणि तुम्हाला जर थँक्यू, एवढी छान थेरपी भेटते, थँक्यू बोलायचं असेल तर तुम्ही कोणाला बोलणार? तुम्हाला. ओके. आपली जी काही लुमिराईची पूर्ण टीम आहे त्यांना आई थँक्यू बोलते. आणि सगळ्यात पहिले तुमचं जे काही आपले लकी गवळी सर आहे, तुम्ही कदाचित बघितलं नाहीये त्यांना, बरोबर आहे? तर त्यांनी इथपर्यंत तुमच्यासाठी थेरपी आणली. त्यांना आई थँक्यू बोलतील. आईंकडून मीच बोलते आधी थँक्यू, कारण आईंना एवढं छानशा पूर्णपणे लोकांना एवढे सगळे प्रॉब्लेम असतात आणि पूर्णपणे ही थेरपी त्या आजारातून बाहेर काढण्याचं काम करते. कोणतं मेडिकल सायन्स या आजारातून एवढं लवकर बाहेर नाही काढत, पण थेरपी